एक शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतो तेव्हा तो स्वतःसोबतच आपल्या कुटुंबाच्या भवितव्याचीही राख रांगोळी करून जात असतो. मी काही दिवस आईकडे राहिले, काही दिवस पुन्हा लेकरांनी घेऊन तिथं काय राहिले. आता पत्र्याचं घर आहे व साधं घर आहे. ते पाहुण्या कोण खायचं प्यायचं कधी हे करायचं. एक तर आमचं घरच कसं तरी चालायचं, कारण दुष्काळामध्ये शेतीमध्ये काही पिकवत नव्हतं, गावामध्ये काही काम लागत नव्हतं आणि आईला दुसरं काही जमत नव्हतं. एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अशोक देशमानेने मेहनतीने शिक्षण केलं आणि IT क्षेत्रात रुजू झाला. लाखात पगार येऊ लागला. IT मध्ये नोकरीला लागल्यानंतर मी बघितलं की तिथे एका रात्रीमध्ये 10-20 हजार रुपये उडवणारे लोक आहेत. आणि ज्या भागातून मी आलोय तिथे 10-20 हजारासाठी लोक आत्महत्या करतात, स्वतःचं आयुष्य संपवतात, लेकरांचे शिक्षण थांबतात. एका सुट्टीत तो गावी आला आणि आपल्या अवतीभवती कर्त्या पुरुषाच्या आत्महत्येची झळ सोसत असलेले अनेक परिवार त्याला दिसले. असंच विना शिक्षणाचं राहिलं तर ही मुलंही त्याच विनाशाच्या मार्गावर जाणार हे सत्य अशोकला दिसलं. अशोकने एक निर्णय घेतला. या अनाथ मुलांना त्याने आपलं म्हणायचं ठरवलं. अशोकने आपली ITची नोकरी सोडून दिली आणि स्नेहवन नावाचं रोपटं लावलं. 10 बाय 10च्या 2 रूममध्ये आम्ही सुरुवातीला राहायचो. एका रूममध्ये 18 मुलं झोपायचे. 2017 मध्ये 25 मुलं झाली. 2018 मध्ये 52 मुलांची जबाबदारी झाली. लग्न झालं माझं 8 दिवसामध्ये. मी तर पुण्यामध्ये 4 दिवसामध्ये होते आणि तेव्हा 25 मुलं होती. त्या 25 मुलाचा मी स्वयंपाक करायचे. तर तिथे त्यांच्या 3 खोल्यांमध्ये ते स्वतः, त्यांचं कुटुंब, आणखीन एक 25-30 मुलं असे सगळे दाटीवाटीने राहत होते. पुण्याच्या डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्याने अशोकची तळमळ आणि जिद्द पाहून स्नेहवनसाठी आळंदीजवळ 2 एकर जागा दान दिली. इतर दात्यांच्या आर्थिक सहाय्याने आज स्नेहवनचं रोपटं फुलून एखाद्या बागेसारखं झालं आहे. स्नेहवनमुळे आज तब्बल 180 आत्महत्या पीडित कुटुंबातील मुलं केवळ शैक्षणिकच नाही तर शारीरिक, मानसिक, सांस्कृतिक आणि सामाजिक अशा सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करत आहेत. स्नेहवन परिसर स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी असण्याकडे भर देतं, जेणेकरून ह्या मुलांना पर्यावरणपूरक वातावरणही मिळतं आणि त्यांच्यात चौकसपणा आणि उद्योजकतेची वृत्तीही निर्माण होते. कुठल्याही सरकारी किंवा राजकीय अनुदानाविना चालणाऱ्या स्नेहवनची क्षमता आज समाजाच्या आश्रयाने जसजशी वाढत जाते, अशोकही दुप्पट जोमाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या मुलांना आपल्या परिवारात सामावून घेत आहे. खडतर परिस्थितीतूनही हा ज्ञानयज्ञ असाच अखंडित सुरू ठेवण्यासाठी आपले सहकार्य अनमोल आहे. समस्त बांधवांना विनंती आहे की त्यांनी स्नेहवनला आवर्जून भेट द्यावी आणि स्क्रीनवरच्या QR कोडचा फोटो घेऊन स्नेहवनच्या संकेतस्थळावरून आमच्या प्रकल्पाबद्दल माहिती घ्यावी. धन्यवाद. देशमाने सर, नमस्कार. बी युअर ओन बॉस पॉडकास्ट नमस्कार. आपलं खूप खूप स्वागत आहे. आपण सुरुवात करूयात आपल्या बॅकग्राऊंड वरनं. तुमची जी स्टोरी आहे इथे आपण सुरुवातीपासूनच सुरू करूया. तर तुमच्याबद्दल जरा सांगा. तुमचे आई वडील, तुम्ही लहानपणी म्हणजे तुम्ही कुठे जन्माला आलात, कुठे तुमच्या स्टोरीची सुरुवात कुठून झाली आहे? पहिल्यांदा तुमचे धन्यवाद सर. तुम्ही आम्हाला तुमच्या सगळ्या दर्शकांपर्यंत पोहोचवत आहात. स्नेहवनचं छोटंसं काम आज दुबईमध्ये पोहोचत आहे, याचा आनंद आहे आम्हाला. आणि मी मूळचा परभणी जिल्ह्याचा आहे. परभणी जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील एक मागासलेला जिल्हा आहे, ज्याच्यामध्ये खूप दुष्काळ असतो. दुष्काळामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करतात. दुष्काळामुळे अनेक समस्या निर्माण होतात. दुष्काळामुळे लेकरांची शिक्षण थांबतात, मुलींचे लवकर लग्न होतात आणि अशा खूप साऱ्या समस्या आम्ही लहानपणापासून भोगल्या, आम्ही लहानपणापासून पाहिल्या. आणि हे सगळं पाहत असताना माझा परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यामध्ये छोटं गाव आहे मंगरुळ म्हणून, तिथे माझा जन्म झाला. आई वडील दोघंही वारकरी होते, त्यामुळे लहानपणापासून त्यांनी तुकोबा ज्ञानोबांचे अभंग आणि संस्कार माझ्या मनावर केले. आणि मग पहिल्यापासून एक विचार होता की आपल्याला समाजाला काहीतरी द्यायचंय. हे संस्कार आई वडिलांनी माझ्यावर केले. घरची खूप गरिबी होती. माझी आई दुसऱ्याच्या इथे 20 रुपये रोजाने काम करायची, खुरपायला जायची. दिवसभर आम्हाला शाळेमध्ये जावं लागायचं. वडील शिवणकाम करायचे, शेतीतलं काम करायचे आणि त्यांनी खूप काबाड कष्ट घेऊन मला शिकवलं. 7वी पर्यंत माझं गावात जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण झालं. 8वी, 9वी, 10वीला मी परभणी च्या जवळ एक रामे टाकळी म्हणून गाव आहे, तिथे मी शिकायला गेलो. घरून 2 रुपये मिळायचे फक्त.
आणि एसटीला ₹8 तिकीट लागायचं. मग ₹2 मध्ये ₹1 जायला आणि ₹1 यायला. तर आम्ही बोनटवर बसायचं, टपावर बसायचं, असा आम्ही सगळा प्रवास केलेला आहे. आणि मग ह्या प्रवासामध्ये खूप सारे चांगले शिक्षक मला भेटले. ज्या शिक्षकांनी माझ्या मनावर ते संस्कार केले, की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. आपण समाजाला मदत करायला पाहिजे आणि मुख्य म्हणजे आपली परिस्थिती बदलायची आहे. त्यासाठी शिक्षणाचे एक हत्यार आहे. ज्यामुळे तुमचे सगळे भेदाभेद, सगळे कष्ट बदलतील. बरोबर. त्यामुळे तुम्ही चांगलं शिक्षण घ्या. मी 8वी, 9वी, 10वी पर्यंत गावात शिकलो. 11वी, 12वी ला मी परभणीला गेलो. मग 11वी पासून मी तिथे काम करून शिकलो. घरून ₹300 मिळायचे आणि शालेय शिक्षण घेत असताना फार खर्च नव्हते, पण कॉलेजचं शिक्षण घ्यायला खूप खर्च लागायचा. मग मी काम करायला लागलो. गॅरेजवर काम केलं, ट्रकवर काम केलं, लोकांचे कुत्रे सांभाळायचं सुद्धा काम केलं. अच्छा. करायचो कंपाउंडर म्हणून दवाखान्यामध्ये. हां. आणि या जिद्दीमध्ये खूप सारे चांगले मित्रही भेटले, ज्यांनी माझ्या फीस भरण्यासाठी मला मदत केली. यांनी मला जेवणासाठी मदत केली, ज्यांनी मला नोट्स देण्यासाठी मदत केली. आणि तो एक ग्रॅटिट्यूड माणसाच्या मनामध्ये जमा होत राहतो, की या लोकांमुळे आज आपण आहोत. या लोकांमुळे आज आपलं काहीतरी भलं झालंय, चांगलं झालंय. आणि मग या प्रवासामध्ये माझं मास्टर्स कंप्लीट झालं. मास्टर्स करत असताना स्वामी विवेकानंद, बाबा आमटे यांचे विचार खूप प्रेरित करून गेले. आणि मग असं वाटायचं, की अरे, या समाजामध्ये आपण वावरत असताना आपण म्हणतोय, की मला वॉच नाहीये. मला चांगली वॉच पाहिजे आणि त्यासाठी आपण दुःखी राहतो, रडतो. पण समाजामध्ये ईश्वराने अनेक जणांना हातच दिले नाहीयेत. आपण चप्पल नाही म्हणून रडतो, की मला चप्पल नाहीये. पण बऱ्याच पायच नाहीयेत. तर मग रडण्यापेक्षा आपण लढायला शिकलं पाहिजे आणि आपल्याकडे जे संसाधनं आहेत, जो ईश्वराने आपल्याला आजचा दिवस दिलाय, आपल्या दिवसाचे 24 तास आपल्याला दिलेत, ते भरभरून आणि आनंदानेच आपल्याला जगता आले पाहिजे. त्यामुळे तक्रार न करता, कोणतंही कोणालाही सिस्टमला नाव न ठेवता, आपण संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चयः असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. तर संतुष्ट राहायचं, आनंदी राहायचं. आणि अशा वातावरणामध्ये माझं सगळं शिक्षण झालं, मास्टर्स झालं. मास्टर्स झाल्यानंतर मी पुण्यामध्ये नोकरीला आलो. नोकरीला आल्यानंतर मग तिथे दिवस बदलले. जिथे मी अगोदर गरिबीमध्ये आणि 10-20 हजार रुपयासाठी आम्हाला फार कष्ट करावे लागायचे. तिथे वयाच्या दुप्पट-तिप्पट मला पगार सुरू झाली. आणि मग भारत आणि इंडियामधला मी फरक शहरामध्ये आल्यानंतर जाणवला. असं माझं सगळं बालपण गेलं सर असं. भारत आणि इंडियामधला फरक. हो. सर आता तुम्ही म्हटलात लहानपणी म्हणजे आई-वडील वारकरी होते आणि ते म्हणजे संस्कार तुमच्यावर त्यांनी म्हणजे तुम्हाला तुम्ही ते बघितलेलं आहात. तर त्याच्याबद्दल जरा सांगाल का? त्याचं काय कसा परिणाम झाला तुमच्यावर? तुम्ही स्वतः तुम्ही गेले आहात का वारीला आणि कसं अं, तो त्याचा परिणाम? खूप प्रभाव माझ्या मनावर झाला सर. हं. आमची गरिबी खूप होती. पण आई-वडिलांनी देण्याची वृत्ती काय असते, ती वृत्ती लहानपणी माझ्यामध्ये डेव्हलप केली. माणसाला जर ₹10 मधला ₹1 देता आला, तरच ₹100 मधले ₹10 देता येतील, असं आमचे वडील म्हणायचे. मग गावाकडे एक प्रथा असते, की दररोज सकाळी गोसावी येतो आणि अलख निरंजन म्हणून तो तिथे तुमच्याकडे धान्य मागायला किंवा काहीतरी शिधा मागायला येतो. तर मग रोज सकाळी आमची आई आम्हाला एक मुठभर धान्य तिथे द्यायला शिकवायची. आणि ते देत असताना त्या मनामध्ये हळू-हळू ते अंकुर फुलत राहिले, की बाबा आपल्याकडे जे आहे त्याच्यातून आपण काही ना काहीतरी द्यायला लागलं पाहिजे. माझे वडील वारकरी संप्रदायातले असल्यामुळे त्यांचे मित्रपरिवार असा होता, की सगळे भजन कीर्तन करणारे मंडळी, ते आमच्याकडे मुक्कामाला यायचे. राहायला यायचे 4 दिवस. सप्ताह असला गावामधला, की त्याच्यातून ते तिथे आमच्याकडे पाहुणे म्हणून यायचे. माझे नातलग माझ्याकडे कमी यायचे, पण वडिलांचे हे जे स्नेहीजन मंडळ होतं, ते आमच्याकडे जास्त यायचे. मग त्याच्यातून पण वडील जे आपल्याकडे भाजी-भाकर आहे, त्याच्यातला घासातला घास त्यांना देणं आणि त्याच्यातून तो स्नेह वाढवणं, आपुलकी जपणं, हे त्यांनी खूप मला शिकवलं. आणि मग त्याच्यामध्ये आमच्याकडे 7-8 एकर जमीन होती. तर 7-8 एकर जमीन जोपासायची असेल, असं करायचं काम करायचं असेल, तर त्याच्यामध्ये खूप सारं मनुष्यबळ लागतं. तर अरे बाप! मनुष्यबळ लावायचं असेल, तर मग त्याला खर्च लागतो. मग माझे आई-वडील दोघंच ती पूर्ण शेती जुपायची.
म्हणजे स्त्रिया ज्या शेतात काम करतात, खुरपायचं असेल, बाकी गोष्टी असतील, तर माझे वडील स्वतः माझ्या आईसोबत ते सगळं खुरपायचं असेल, बाकीचे कामं असतील ते स्वतः करायचे. आजूबाजूची लोकं त्यांना हसायचे, की "अरे काय आहे, इतकं कुठं दात करून पोट भरत असतात का? 4 लोकं लावून काम करून घ्यायला पाहिजे, खर्च करायला पाहिजे." मग वडील म्हणायचे, की "आपण जर अफाट उगाच चुकीचा खर्च केला, तर शेतीतून आपल्याला काही उरायचं नाही." आणि आपल्याला मुलं शिकवायचे, त्यांना मोठं करायचंय. मग ती जिद्द त्यांच्या मनात होती. त्यामुळे ती लाज, लज्जा सगळं त्या लोकांचं दूर ठेवायचे आणि ते स्वतः माझ्या आईसोबत सगळं काम करायचे आणि दोघंच जण पूर्ण कापूस वेचायचे. दोघंच जण ते खुरपायचे, सगळं करायचे आणि ती एक जाणीव मनामध्ये खूप माझ्या भिनली होती, की आपले आई-वडील जे आहेत, ते इतरांच्या आई-वडिलांसारखे कॉमन नाहीयेत. तर त्यांनी आपल्याला खूप स्पेशल ट्रीटमेंट दिली. त्यांनी वेगळे मार्ग निवडलेत. त्यांनी धोका पत्करला, अपमान सहन केला. समाजामधून जे सगळ्या गोष्टी ऐशोआरामाच्या गोष्टी असतात, त्या सगळ्या त्यांनी त्यागल्या. माझी आई कधीही तिने परभणी जिल्हा सुद्धा कधी बघितला नव्हता आयुष्यामध्ये. लग्नालाच कुठेतरी बाहेर जायचं असेल कोणाच्या, तर ते गावातून टेम्पोमध्ये बसून त्या लग्नाला जायचे. नाहीतर ते सकाळ संध्याकाळ फक्त शेतामध्ये राबायचे. आणि मग कधीही मी परभणीमध्ये जिथे मी शिकायला होतो, तिथून मी गावी आलो, की मला हे सगळं चित्र पाहायला मिळायचं. आणि मग तेव्हा असं वाटायचं, की नाही गड्या आपल्याला हार मानायची नाहीये. आपल्याला कोणताही शॉर्टकट घ्यायचा नाहीये किंवा आपण जनरली कॉलेजमध्ये बघितल्यानंतर मुलं ऐशोआराम करतात, कुठेतरी फिरतात, काहीतरी कोणाची गर्लफ्रेंड असते, कुठेतरी पार्टीला जातो, कुठेतरी काहीतरी मौज-मजेचे दिवस असतात. तर तसं माझ्या आयुष्यामध्ये कधीही घडलं नाही. हं. मला ईश्वराने ती कधी संधी दिली नाही आणि माझ्या मनामध्ये ते कधी ऑप्शन नव्हतं, की या 4 पैकी कोणतं निवडायचं. माझ्या मनामध्ये फक्त एकच ऑप्शन होतं, की आपल्या आई-वडिलांनी आपल्याला इथे जिद्दीने शिकायला ठेवलंय आणि आपल्याला शिक्षण घ्यायचंय. त्यामुळे परभणीसारख्या सामान्य शहरामध्ये शिकून सुद्धा माझ्याकडे पुण्यामधली फार चांगली ऑफर मला मिळाली. जनरली पुण्यामधल्याच कॅम्पसमधून मुलं सिलेक्ट केले जायचे. पुण्यामधूनच चांगले जॉब लागायचे आणि कॅम्पस प्लेसमेंट नाही झाली तर जॉबचा खूप स्ट्रगल असायचा. बरोबर. तो स्ट्रगल मी भोगला. मी नॉन-व्हेज कधी खायचो नाही. त्यामुळे मी परभणीमध्ये माझं मास्टर्स झालं आणि हैदराबादला मी शिकायला गेलो. हैदराबादला पुढचे कोर्सेस करण्यासाठी गेल्यानंतर मी तिथं पाहिलं, की तिथे सगळेजण नॉन-व्हेज खातायत, बाकी गोष्टी करतायत. पण मी म्हटलं, "आता मी तर माळकरी, मला नॉन-व्हेज खायचं नाहीये." आणि वडिलांनी ₹70,000 फीस खूप कष्टाने तिथलच्या कोर्सेसला भरली होती. आणि 15-20 दिवसानंतर मला उलट्या सुरू झाल्या. बाकीचं इन्फेक्शन झालं, पोट बिघडलं. तो भात आणि सांबर मला काही पचत नव्हतं. आणि मला त्या गोष्टीचा खूप पश्चाताप झाला, की मी म्हटलं माझ्या आई-वडिलांचे सगळे ₹70,000 मी आता दावणीला बांधले आणि आता जर मला हे कोर्स नाही करता आला, तर हे सगळे पैसे बुडले. पण मग घरी फोन केला, की घरी ते जे बोलायचे, की "शिकतोय ना बाळा, कसं काय चाललंय? शिकायला पाहिजे." आणि मग त्या सगळ्या कारणं आणि सगळ्या अडचणी मला तिथून त्या दूर व्हायच्या आणि मला त्या शब्दांनी बळ मिळायचं, की नाही गड्या आपल्याला लढायचंय. आणि मी तब्बल वर्षभर मग तिथे जिथे मला 15 दिवस राहता येत नव्हतं, तब्बल वर्षभर मी हैदराबादमध्ये काढलं. हैदराबादचे कोर्सेस झाल्यानंतर मग मी पुण्यामध्ये आलो आणि मग जॉब लागला छान. मग दिवस बदलले. पण मग आई-वडिलांचे कष्ट खूप होते सर. माझ्या आई-वडिलांनी कधीही स्वतःसाठी नवा कपडा घेतला नाही. माझी आई जुने ब्लाउज घालायची. वडील टेलरिंग काम करायचे. तर मग आईला जे मापासाठी जुने ब्लाउज यायचे दुसऱ्या स्त्रियांचे, तर ते जुने ब्लाउज माझी आई घालायची. माझे वडील जुने कपडे घालायचे आणि मी ते डोळ्यांनी पाहिलेलं होतं, की वर्ष-वर्ष, 2-2 वर्ष त्यांनी स्वतःसाठी एक कपडा सुद्धा कधी विकत घेतला नाही. हे 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 जे संस्कार होते, त्या संस्कारांनी मला बळ मिळालं सर असं. हं. आणि नोकरी मग पुण्याला कुठे नोकरी लागली तुम्हाला? मग मी पुण्यामध्ये 2012 ला आलो. अच्छा. पुण्यामध्ये 2012 ला आल्यानंतर मग मला तिथे अगोदर मी Windowsवरती Wiproमध्ये काही दिवस काम केलं. मग नंतर मला लक्षात आलं, की मी जे कोर्सेस हैदराबादला केलेत, त्या कोर्सेसचा आणि ह्या कामाचा काही संबंध नाहीये. मग मी माझे दिवस वाया घालतो. मग मी ती नोकरी सोडली. मग परत काही दिवस स्ट्रगल करून मग परत मला Mphasis जॉब मिळाला. मी Mphasis 3-4 वर्ष जॉब केला आणि मग नंतर स्नेहवन चालू केलं. स्नेहवनवर तर आपण येऊयाच. पण मला असं वाटतं, की म्हणजे एवढा इन्स्पायरिंग एवढी तुमची जबरदस्त तुमची आत्तापर्यंत ते जे तुम्ही सांगितलात, की अशा परिस्थितीतून तरी म्हणजे तुम्ही पूर्णपणे तुमचा जो जिद्द होता, की आपल्याला करायचंच आहे. खूप जबरदस्त आणि खूप मला वाटतं जेवढी लोकं आता बघतायत त्यांना खूप ह्याच्यावरनं प्रेरणा मिळेल. अं,
ह्याच्यात आपण जेव्हा आता आपण पुण्याचं बोललात, की तुम्ही पुण्याला नोकरीला होतात. तर नोकरीला असताना, तिथे असताना म्हणजे पैसे चांगले मिळत असतील, म्हणजे आर्थिक स्थिती जी आधी जसं होतं, तर त्या म्हणजे स्थिती बदललेली आहे आता. म्हणजे हो, 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 हो. हो. डेफिनेटली, डेफिनेटली. मग त्यानंतर स्नेहबनचं म्हणजे कसं हे झालं? यानंतर काय झालं सर, 2012, 13, 14ला मराठवाडा, विदर्भामध्ये खूप दुष्काळ पडला. मराठवाडा, विदर्भामध्ये आम्ही पाहिलेला तो सगळ्यात मोठा दुष्काळ होता. हं. म्हणजे अगोदर ऐकायचो पेपरमध्ये, की दुष्काळामध्ये 4-4 वर्ष पाऊस पडत नाही, कुठेच प्यायला पाणी नसतं, सगळं 50-50 किलोमीटरवरती एक थेंब सुद्धा नसतो पाण्याचा. आणि मग 2013, 14, 15च्या दुष्काळामध्ये 2015ला मी गावी गेलो आणि ते सगळं चित्र पाहायला मिळालं, की किती अवघड दिवस आहेत. अख्खे गावचे गाव खाली येत होते. गावामध्ये कोणाच्यातरी एका विहिरीमध्ये पाणी असायचं आणि ते लोकं फक्त तिथून 4-5 किलोमीटरवरून पाणी प्यायला आणायचे. आणि मग शेतीसाठी तर पाणीच नव्हतं. शेती कशी करायची? 3 वर्षापासून शेतीमध्ये काही पिकत नव्हतं. मग पोट कसं भरायचं? हे सगळ्यात मोठा प्रश्न लोकांच्या डोळ्यासमोर होता. आपल्या लेकरांना कसं पुढे न्यायचंय? घर-कुटुंब कसं सांभाळायचंय? आणि मग त्यामुळं लोकांनी गाव सोडायचा निर्णय घेतला, की आता शेती-वाडी सगळं सोडून देऊन कुठेतरी शहरामध्ये जायचं आणि पोट भरायचं. 2015ला मी गावी गेल्यानंतर मी म्हटलं, आपल्या आई-वडिलांना आपण आता पुण्याला घेऊन येऊ. पुण्याला आणल्यानंतर यांना इथे आता चांगलं ठेवू आणि वापस येत असताना माझ्या एसटीमध्ये माझ्या गावातले खूप सारे लोकं होते. त्यांना मी म्हटलं, की "तुम्ही गाव सोडताय, पण ह्या मुलांच्या शिक्षणाचं तुम्ही आता काय करणार?" ते म्हटले, "साहेब हा शिकून का कलेक्टर थोडी होणार आहे. आत्तापासून काहीतरी काम करेल, 4 पैसे कमवेल, तर त्याला 4 पैसे कमवायची अक्कल येईल. आपल्याच्यानं काय पुढचं शिक्षण घेणं होत नाही, पुढं शिक्षण महाग झालंय." आणि मग या गोष्टीने मला खूप त्रास झाला. पुण्यामध्ये मी आल्यानंतर 2 दिवस मी तो विचार केला, की म्हटलं आपलं काहीतरी कुठेतरी चुकायलंय. आपण नुसतं म्हणतो एसीमध्ये बसून, की समाज बदलायला पाहिजे, देश बदलायला पाहिजे, परिवर्तन व्हायला पाहिजे. मग परिवर्तन करायचं कोणी? परिवर्तन करण्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यावा लागेल ना. आणि मग 2015ला ठरवलं, की आपलं शिक्षण झाल्यामुळे आपण स्वतःच्या पायावर उभे राहिलो. आपलं जर शिक्षण नसतं झालं, तर आपण स्वतःच्या पायावर उभे नसतो राहिलो. या मुलांना शिक्षण मिळायला पाहिजे. यांना जर चांगलं शिक्षण मिळालं, तर ते स्वतःच्या पायावर उभे राहतील. त्या चक्रातून ते बाहेर पडतील. मग यांना चांगलं शिक्षण द्यायचं. शिक्षण देत असताना मग कोण द्यायचं? म्हटलं मग आपण ह्या समाजाचा भाग आहोत. आपण जेव्हा म्हणतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. तर मग आपण का करू नये? मग ठरवलं की आपण करायचं. हं. समाजामध्ये जर कुठेतरी बदल अपेक्षित आहे, तर तो बदल आपण स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे. बी द चेंज दॅट यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. आणि मग तिथून सुरुवात झाली, हो. की आपण काय करू शकतो? तर मुलांच्या शिक्षणावर काम करू शकतो. कधी करायचं? तर म्हटलं मग आत्ता करायचं. उद्या काय होईल काय माहीत? उद्या जर लग्न झालं, बायको जर नको म्हटली, बायको कशी भेटती माहीत नाही आणि उद्या जर लग्नानंतर जर नोकरी सोडायचा निर्णय घेतला, तर ते बायकोला धोका दिल्यासारखं होईल. त्यामुळे मग जे काय आहे, ते आधीच ठरवायचं आणि लग्ना अगोदरच मी स्नेहवनची सुरुवात केली, की आपल्या पगारीतून आपण किती मुलं सांभाळू शकतो. सुरुवातीला नोकरी सोडायचा निर्णय नाही घेतला. आपल्या पगारीतून आपण काय करू शकतो? तर जेवढे मुलं सांभाळता येतील तेवढे सांभाळू. मग पहिल्या वर्षी 20 मुलांची जबाबदारी घेतली आणि मग तिथून स्नेहवनची सुरुवात झाली. भोसरीमध्ये 2015ला 10x10च्या 2 रूममध्ये असं. अच्छा. पण तुम्ही जर नोकरी सोडली नाही, तर मग नोकरी करणं आणि हे पण करणं कसं म्हणजे मॅनेज केलात तुम्ही? कारण नोकरी पुण्याला होती ना? नोकरी करत मग पुण्यामध्ये स्नेहवन चालू केलं सर. 10x10च्या पुण्याला 2 रूम भाड्याने घेतल्या अच्छा. आणि ठरवलं की मग आपण आता नाईट शिफ्ट करायची. मग सुरुवातीला 1 आठवडा नाईट शिफ्ट करणं अवघड जायचं. मॅनेजरला म्हटलं की मी उद्यापासून जॉब सोडतोय. तो म्हटला, "तू लगेच जॉब सोडू नको. उद्या तुला पैशाची अडचण येईल. तर जॉब करत तू कर." मग म्हटलं, "तुला मी कंटिन्यू नाईट शिफ्ट देतो." मग अगोदर तर 1 आठवडा नाईट शिफ्ट करायला फार अवघड जायचं. रात्रभर जॉब करायचा, दिवसभर हे करायचं आणि त्याच्यामध्ये पित्त वाढायचं, उष्णता वाढायची आणि असंख्य अडचणी निर्माण व्हायच्या. हं. मग तेव्हा डोळ्यासमोर ध्येय नव्हतं. तर मग जेव्हा स्नेहवनचं ध्येय डोळ्यासमोर आलं, की मला का जगायचंय? WHY. वायचं उत्तर मला मिळालं, की जोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये तुम्हाला का जगायचं हे माहीत नसतं, तोपर्यंत तुम्हाला छोट्या-छोट्या संकटांनी, छोट्या-छोट्या अडचणींनी सुद्धा थकायला होतं. आणि जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये मला का जगायचं हे ध्येय सापडतं,
तेव्हा तुम्हाला हिमालयासारखे डोंगर सुद्धा मातीच्या ढिगाऱ्यासारखे वाटायला लागतात. आणि माझ्या आयुष्यात अक्षरशः तसंच झालं. 1 आठवडा नाईट शिफ्ट करण्यासाठी थकणारा मी, स्नेहवनचं ध्येय मिळाल्यानंतर जवळपास 9 महिने मी नाईट शिफ्ट केली. रात्री जॉबला जायचो, दिवसभर सगळं हे करायचो. मग दिवसभर शनिवार, रविवार सुट्टी असली की मुलं निवडायला जायचं. शनिवार, रविवार सुट्टी असली की स्नेहवनचं बाकीचं रजिस्ट्रेशन करायचं, हे करायचं, ते करायचं. असं सगळं 8-9 महिने मी काम केलं. 2000 डिसेंबर 2015 ला स्नेहवन सुरू झालं आणि ऑगस्टपर्यंत जवळपास मी नाईट शिफ्ट केली. मग लग्नाचा विषय घरात निघाला. सुरुवातीला मग आपल्या पगारातून किती मुलं सांभाळू शकतो? तर 20 मुलांची जबाबदारी घेतली. शनिवारी, रविवारी मुलं शोधायला जायचं. मग ते शोधायला गेलं की ते म्हणायचे, "बुवा हा कुठून आला?" जनरली कुठेतरी हॉस्टेलवर टाकायचं असेल, शाळेत टाकायचं असेल, तिथं 50,000 फीस असते. मग तिथं 50,000 फीस न घेता कोणीतरी म्हणतं की मी तुमच्या मुलाला मोफत शिकवणार. मग त्यांना शंका यायची, की हा कुठून आलाय? हा नेपाळच्या टोळीतले गँग आहे का काय? आणि बाकी सगळं असं काहीतरी विचित्र काम चालतंय का काय? मग तिथलच्या काही मित्रांना मी एकत्र करायचो. त्यांना विनंती करायचो, की तुम्ही यांना समजून सांगा, की मी सामाजिक काम करतोय. समाजाचे प्रश्न मला सोडवायचे आहेत. आणि मग ते त्यांना सांगायचे आणि मग त्याच्या विश्वासातून मी पहिल्या वर्षी 18 मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना स्नेहवनमध्ये आणलं. आता स्नेहवन नाव फार गोड होतं, पण तिथे 10 बाय 10च्या 2 रूम. त्या 2 रूममध्येच राहायचं, झोपायचं, खायचं. एका रूममध्ये जवळपास 18 मुलं झोपायची. आणि तो स्ट्रगल असा 9-10 महिने केला. रात्रभर जॉब, दिवसभर हे 3 तास फक्त झोप व्हायची. आई-वडील आधी विरोध करायचे. पण मग त्यांनी तो संघर्ष बघितल्यानंतर त्यांनी सगळी गावची शेतीवाडी सोडली आणि ते माझ्यासाठी पुण्यामध्ये राहायला आले. पुण्यामध्ये ते राहायला आल्यानंतर मग मला जरा बळ मिळाला. सगळा स्वयंपाक आई करायची, बाकीचे कामं सगळे वडील करायचे. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये मग लग्नाचा विषय घरात निघाला, की आता लग्न करायचंय. मग म्हटलं, "बाबा आपल्याला लग्न करायचंय तर उद्या समजा जर बायकोला सांगितलं मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, तर तिच्या अपेक्षा वेगळ्या असतील. ती म्हणेल, "बाबा नवरा शनिवार, रविवारी फिरायला घेऊन जाईल, बाकी गोष्टी करेल." आणि आपलं तर काम असं आहे, की आपल्याला आपल्या स्वतःलाही वेळ देता येत नाही. तर मग म्हटलं, की उद्या लग्न झाल्यानंतर जर नोकरी सोडली, तर बायकोला धोका दिल्यासारखं होईल. तर त्यापेक्षा लग्नाच्या अगोदरच कायदे ठरवायचं आणि मग लग्नाच्या अगोदर मी नोकरी सोडायचा निर्णय घेतला. नोकरी सोडल्यानंतर मग मग पाहुण्या-रावण्यांमध्ये सांगितलं, की आता लग्न करायचंय, बाकी गोष्टी करायच्या. त्यानंतर मग तो पुढचा प्रवास सुरू झाला असं. अच्छा. नोकरी सोडणं म्हणजे कसा होता तो तो निर्णय घेणं, तो प्रोसेस कसा होता? कारण जे पैसे तुम्हाला मिळतायत नोकरीतून, त्यातूनच तुम्ही मुलांचं ते शिक्षण करत आहे. मला वैयक्तिकरित्या असं वाटतं सर, की आपण आयुष्यामध्ये ठरवायला पाहिजे, की आपल्याला झोप पाहिजे का गादी पाहिजे? आपण जर गादीसाठी पळालोत, तर आपल्याला तुम्हाला मोठी गादी मिळेल 6 इंचाची, 6 फुटाची. पण त्या गादीवर झोप लागेल का नाही माहीत नाही. पण जर तुम्ही झोपेसाठी जगलात, की मला शांत झोप पाहिजे, मला समाधानाचं आयुष्य जगायचंय, तर तुमचं बाहेरच्या भौतिक सुखावर अवलंबून तुम्ही नसणार. मला बाहेरच्या गोष्टी किती भेटतात, मला फ्रीज भेटते का नाही, मला किती मोठी गाडी भेटते, मला किती मोठं माझं फ्लॅट आहे. या गोष्टीवर तुमचा आनंद अवलंबून नसायला पाहिजे. तो कधी असेल, कधी नसेल आणि त्याला काही लिमिट नाहीये सर. आज तुम्ही ही गाडी घेतली, तर तिचं उद्या ब्रँड बदलेल, त्याच्यापेक्षा वरचं मॉडेल येईल. परत तुमची आतृप्ती वाढेल, की मला ती पाहिजे. आणि आयुष्य आपण असंच 50चे 60 होतो, 60चे 70 होतो आणि 70ला आपण मरून जातो. आणि त्याच्यामुळे मला असं वाटायचं, की बाबा आपण एक दिवस मरणार आहेत ना. व्हॉट डू यू वॉन्ट टू डू बिफोर यू डाय? तुम्हाला एक दिवस मरायचंय, तर मग आपल्याला आपलं आयुष्य असं निरर्थक नाही घालायचं. आपण जर 3 तास पिक्चर पाहायला गेलो आणि 3 तास पिक्चर पाहिला, तर आवडला तर आपण म्हणतो, की पैसे वसूल झाले आणि नाही आवडला तर आपण म्हणतो पैसे वेस्ट गेले. बरोबर. जर मग आपण 3 तासाचा एवढा विचार करतो, तर ईश्वराने आपल्याला आयुष्य एकदाच दिले. 24 तास तुमच्या आयुष्यामध्ये परत कधीच येणार नाहीत. आजचा दिवस तुमच्या आयुष्यामध्ये परत कधीच येणार नाही. त्यामुळे आजचा दिवस तुम्हाला भरभरून जगता आला पाहिजे. आनंदाने जगता आला पाहिजे आणि तो सत्कारने लागला पाहिजे. जिंदगी वसूल करून घेता आली पाहिजे. मग ते मला पहिल्यापासून डोक्यात होतं, की आपल्याला आपली जिंदगी वसूल करून घ्यायची. आणि मग हे सगळं काम करत असताना, जेव्हा मी मुलांमध्ये मिक्स व्हायला लागलो, मला तेव्हा जाणवायला लागलं, की माझा आनंद याच्यामध्ये. मुलांशी गप्पा मारणं, मुलांशी खेळणं, मुलांचा अभ्यास घेणं, मुलांना फटके देणं, मुलांना रागवणं, बोलणं, भांडणं, सगळं एक कुटुंब मित्र म्हणून त्यांच्यासोबत सगळा संवाद साधणं. हां. वडील म्हणून त्यांची काळजी घेणं आणि ते जे प्रेमाचा ओलावा माझ्या मनामध्ये निर्माण झाला, ते या प्रेमाच्या ओलाव्यापुढे मला बाकीचं जे भौतिक सुख होतं, त्याच्यामध्ये मला आनंद वाटायला नाही लागला. आणि त्यामुळे मी नोकरी सोडायचा निर्णय सहजरित्या घेतला सर. 2 दिवसामध्ये मी ठरवलं, की मला आता थांबायचंय. आणि आपल्याला प्रत्येकाला मला असं वाटतं, की जे हे कोणी जे बघतायत, त्या प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, की आपण जेव्हा कॉलेजमध्ये असतो, तेव्हा आपलं एक स्वप्न असतं, की आपल्याला एक चांगली नोकरी पाहिजे, घर पाहिजे, गाडी पाहिजे. नोकरी लागली 10 वर्षानंतर आपले परत स्वप्न बदलतात. परत आपले स्वप्न बदलतात.
आणि कुठं थांबायचं हे आपल्याला कळत नाही. आणि एक रॅट रेसचा भाग आपण होऊन जातो. शिक्षणामध्ये बी रॅट रेस असते, नोकरी लागल्यानंतर बी रॅट रेस असते, समाजाचा प्रेस्टीज, बर्डन, उगाच मोठेपणाचा अहंकार, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, 4 लोकं काय म्हणतील, मग मला हे पाहिजे, अरे असं पाहिजे, तसं पाहिजे. तर ह्या सगळ्या भानगडीमध्ये आपण जगायचं विसरून जातो. समाजाला काही घेणं नसतं. समाजाला जेव्हा तुम्ही मरता, तेव्हा समाज म्हणतो, की बॉडी कुठपर्यंत आली. तुमचं नाव तुमच्या देहातून राम निघून गेला, की तुमचं नाव सुद्धा गायब होऊन जातं. मग मला असं वाटतं, की त्याची चिंता नाही करायला पाहिजे आणि मग मी ठरवलं होतं, की मला काय जगायचंय, मला कसं जगायचं. माझा जो वेळ आहे, तो क्वालिटी टाईम झाला पाहिजे. उगाच काहीतरी करायचं आणि नाही उगाच काहीतरी जगायचं याला काही अर्थ नाहीये. आणि मग त्याच्यामुळे मी नोकरी सोडायचा निर्णय सर 2 दिवसात घेतला. हं. असं. मला झोप पाहिजे, गादी पाहिजे, तर मी झोप निवडली सर, की मला शांत झोपायचंय. जबरदस्त, जबरदस्त. ॲक्चुअली काय आहे, की मी हा प्रश्न नेहमीसाठीच विचारला, की जी लोकं आता बघतायत, अं, बऱ्याच लोकांच्या मनात अशी भावना असते, की आपल्याला पण काहीतरी करायचंय समाजासाठी. अ, आपण गिव्हिंग बॅक म्हणतो ना ज्याला, की आपल्याला लोकांनी मदत केली आहे त्यामुळे आपण आयुष्यात आपण जरा प्रगती केली आहे. आता प्रगती झाल्यानंतर आता एक म्हणजे इन्कमचा एक सोर्स तर हवाच आहे. कारण आपल्याला खर्च चालवायचा आहे, हे मुलं आहेत शिक्षणासाठी. तर प्रॅक्टिकली ते कसं तुम्ही कसं सॉल्व्ह केलं? तर त्यामुळे मग बाकी लोकांना पण मग एक प्रेरणा मिळेल, की आपण कसं करायचं म्हणून. बरोबर आहे. सुरुवातीला काय होतं सर, की मी सुरुवातीला माझा जो